भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। काय होईल सासू स्वरापेक्षा रोजचा काळी दोनचा असतो, रोजचा स्वर काळी दोनचा असतो, त्याच्यापेक्षा एक पट्टी शिल्लक आहे आज. हा, आणि त्या पट्टीचा पुन्हा वरचा शेडज इतकं उंच आरडायचं सोपं काम नाही. कीर्तन झाल्यावर ट्राय करून पहा, आत्मा बाहेर पडन तुमचा. सोपं काम नाही इतकं उंच आरडायचं म्हणजे. पण ज्ञानोबारांनी विशेष देणगी आमच्या ओंकार महाराजाला दिली. महाराज इतका आवाज म्हणून म्हणलं कुणीच लावू शकत नाही इतका उंच आवाज. आणि किती बी उंच आवाज जाऊ द्या, त्यांच्या विशेषता आवाजाची अशी तो आवाज फाटत नाही. देणगे संजय महाराजांना, ओंकार दादाला नाद खुळा काम आहे तुमच्या दोघांचे. तुमच्या दोघांचे कुणी हात धरायचे नाही, धरले तर पायच धरायचे. विठाला विठाला विठाला. चला चला आता आपण जरा पटापटा घेऊ, टाइम जवळ जात येत आलेला आहे आपला. जनाबाई महाराजांची भावना पहा. जनाबाई महाराज म्हणतात, देवा पहिली सासू मरू दे, आणि सासू मेल्यावर मग काय होईल? या संसारावरचा जो आसरा आहे, जगाचा जो आसरा, मी ज्याला आश्रय म्हणून समजलेले, तो आसरा तुटून जाईल. आणि तो आसरा तुटला मग पुन्हा आणखी दुसरी मागणी, मरू दे सासरा खंडेराया. तो सासरा माझा मरू दे पहिला. सासरा कोण? अहंकार. माया एकदा मेली, माया नावाची सासू मेली की अहंकार जागा होतो. माया मेल्यावर काय होते? माया नष्ट होणं म्हणजे ज्ञान प्राप्त होणे. माया नष्ट होणं म्हणजे ज्ञान. कशाचं ज्ञान प्राप्त होणं? जग हे खरं नाही, हे फक्त दिसायला खरे, असायला खरं नाही. कशाप्रमाणे? बोला बोला ना. आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी. कशाप्रमाणे? पिक्चर प्रमाणे. कशाप्रमाणे? फळाप्रमाणे. दिसायला खरे, असायला खरं नाही. हे काय झालं? ज्ञान. आणि एकदा ते ज्ञान मिळालं, ज्ञान झालं की मग ज्ञानोबाराय म्हणतात, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अज्ञानी माणसाला काय करत नाही? तो अहंकार. अहंकार नावाचा सासरा अज्ञानाला माग लागत नाही. जो कळताय, जो जाणताय, जो ज्ञानी आहे, त्याच्या नरड्याला धरतोय तो. म्हणून जनाबाई म्हणते, देवा तू एकदा ज्ञान मिळाल्यानंतर जो सासरा अहंकार रूपी सासरा तो पुन्हा उन्मत्त होतो. म्हणून काय कर, त्याला मरू दे, मरू दे सासरा
खंडेराया. आणि मग सासरा मेल्यावर मग काय होईल? सासरा मेलिया होईल आनंद. अहंकार गेल्यावर काय झालं? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. कळते ना? बोलणं कळते ना माझं तुम्हाला? लक्ष देऊ नये का? आजचं कीर्तन हे मार्मिक आहे. लक्ष जे देईन त्यालाच कीर्तन कळन. उभं टाइमपास म्हणून नाही, हे लक्षात घ्या. लक्ष त्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या माणसाचं 100% लक्ष आहे, अंतःकरणाचे कान करून जे माणसं कीर्तन ऐकायला येतात त्यालाच या अभंगाचा अर्थ कळणार. बाकीच्याने आपलं खंडेरायाचं दर्शन घ्यायचं, जेवण करायचं दाबून, नेट घरी जाऊन झोपायचं. लक्ष देऊ नये का? जनाबाई महाराज म्हणतात देवा सासरा मेल्यावर काय होईल? आनंद होईल. अहंकार गेल्यावर काय होतंय? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव झाला म्हणजे काय झालं? ज्ञान प्राप्त झालं, आनंद आला. हो, देव म्हणजे हो आनंद आहे. देव म्हणजे कोण? सच्चिदानंद परमात्मा आहे. आणि एकदा आनंद झाला रे झाला की मग काय होईल? ननंद मरता होईल मोकळी. ननंद कोण आहे? कोण ननंद? मरू दे ननंद खंडेराया. ईर्ष्या प्रगट होते. हा अहंकार गेला का? एकमेकाविषयी निंदा करण्याची भावना, ईर्ष्या करण्याची भावना, ही ननंद आहे. कधी कधी सज्जनाहो ज्ञान प्राप्त होते, कधी कधी आत्मज्ञान मिळतं, अहंकार नष्ट होतो, पण दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. पण एक लक्षात घ्या, छोटी सोच और पैरों की मोच इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती. आखूड विचाराची माणसं, आखूड आचाराची माणसं जगात कधी मोठे होत नसतात सज्जन हो. एखादा माणूस जर त्याच्या कष्टानं प्रयत्नानं मोठा होत असेल ना, नाही तुम्हाला त्याला सपोर्ट करता आलं, नाही त्याला पुशअप करता आलं, तर कमीत कमी त्याला ओढायचं तरी काम करू नका. किसी का बसा सके तो झोपड़िया न जला देना. मरहम पट्टी कर न सको तो झार नमक न लगा देना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत कर. पुष्प नहीं बन सकते नका. अशी ईर्ष्या कामाची नाही सज्जन हो. एखाद्याचा मोठेपणा, पण काही काही माणसं खानदानी ईर्ष्याळू असतात. खानदानी ईर्ष्याळू अजिबात सहन नाही होत. एखाद्याचा बंगला चांगला पाहिला की इकडेच पोटात गोळा उठणार. एखाद्याचा व्यवसाय चांगला दिसायला की इकडे पोटात गोळा उठणार. कशाला उठून देतो पोटात गोळा? पद भेटल्यावर चांगलं भेटलं की सहनच नाही होत. एक सरपंच, एक उदाहरण सांगतो. एक खानदानी असा ईर्ष्याळू माणूस, कधीच कोणाच्या आयुष्यात त्याला चांगलं झालेलं सहन झालं नाही. ओमकारदा फार गोड आहे, नवीन आहे तुमच्यासाठी, ऐका. आता यांच्यासाठी नवीन आहे म्हणजे तुमच्यासाठी नवीनच, कारण हे रोज रोज किती महाराज लोक आतापर्यंत यांनी वाटू लावले. म्हणजे यांच्यासाठी नवीन आहे, हे गॅरंटीने मी सांगू शकतो. हे तुमच्यासाठी नवीन आहे, मग यांच्यासाठी तर नवीनच आहे. ऐका, एक असा ईर्ष्याळू माणूस देवाची तपश्चर्या करायला गेला.